हाय हॅलो मैत्रिणो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. मी आहे नीता घोंगडे. तर चला आज सुरुवात करते मी. बघा सगळं काम वगैरे आवरलेलं आहे माझं आणि तुम्हाला दाखवायचं होतं की काल सर गेले होते गावाकडं. असं आईचं बांधकाम असल्यामुळे तिथं बघायला पण कोणी नाही आहे. त्याच्यामुळे सरांना 7 दिवस शाळा आणि 8व्या दिवशी गावाकडं जावं लागतं. तर म्हणजे गावाकडं म्हणजे माझ्या आईबाबाचं बांधकाम घराचं चालू आहे, तुम्हाला दाखवलं होतं मी. तर काल सर गेले होते गावाकडं. तर आईने एवढं सामान पाठवलं कारण तुरीची डाळ वगैरे नव्हती मला. तर काल सरांनी कसं एकटे गेल्यामुळं कसं गाडी वगैरे करत नाही माणूस, तर त्याच्यामुळे एकटे गेले होते ते. तर गाडी नसल्यामुळं त्यांनी आणल्याचे सामान आईने दिली ही बॅग. तर ही आहे कापडी पिशवी. तर काय झालं माहिती आहे का, एवढं दिले आईने. तुरीची डाळ दिली, हे तूप दिलं, हा मसाल्याचा डब्बा दिला, तुम्हाला दाखवते. खूप छान आहे हे बघा. असा मसाला ठेवायसाठी डब्बा दिला. तिला राहू दे म्हणलं होतं, पण ते म्हणली राहू दे तुझ्या घरात, तुला छान वाटेल. कारण ही हरभऱ्याची भाजी दिली. हरभऱ्याची भाजी ओढली असती ना, तर ती अशी वाळवून बारीक करून मला आईनं दिली. मला तर आवडत नाही, पण सरांना आवडती. गुळाना वगैरे चून भाजी खूप छान लागते त्याची. आणि याच्यानंतर हे लाल तिखट पाठवले. आणि मी यावर्षी काही मिरच्या आणल्या नाही, तर त्याच्यामुळं कसं विकतचीच आणली. ती घरीच मिरच्या वगैरे दळती, घरी जात्यावर दळती, हळद दळती, मसाला हे सगळं दळून मला पाठवते ती. आणि डाळ वगैरे ती स्वतः आई बाबा तर काही डाळ वगैरे खात नाही तुरीची, कारण दोघांना पण ॲसिडिटी होती, तर त्याच्यामुळे घेते आणि मलाच पाठवते. तर हे अशा प्रकारे एवढं सामान आणले. आणि ते टी व्हीवर दिसायले काही नाही, तर हे मी ऑर्डर केले काल. तर असे टी व्ही पॅनल वगैरे आमचे झाले हे तयार. तर थोडंसं राहिलेलं लाईटिंग वगैरे बसवायची राहिली. हे बघा. तर हे पूर्ण अशी भिंत अशी भरून केली आहे. हे बघा खूप छान वाटेल. आता हे इथं शोकेस केले थोडंसं. तर इथे मी वर ना बुद्धाची मूर्ती ठेवली आहे. आणि ती छोटी होती, ती पण लग्नात आल्या गिफ्ट आलेल्या होत्या, तर त्याच्यामुळे इथं ठेवल्या. खूप छान वाट लागल्या. आणि हे बाबांनी पोळ्याला आम्हाला बैल दिली होती लेकरायला, तर ते पण ही 1-2 वर्ष झाली आमच्याकडे बैल इथं. आणि हे पण छान होते, तर याच्यामुळे मी ठेवले याच्यामध्ये. आणि इथे काही ते दारावर आले होते असे फ्लावर पॉट शोपीस, तर हे इथे ठेवले मी. 2च राहिले कारण सगळे गेले, तर हे 2 ठेवले मी याच्या. आता मी इथं होम डेकोरेटसाठी काही बोलवले आहेत शोपीस, तर तुम्हाला ते दाखवते. तर हे बघा किती क्यूट आहेत ना. तर हे छोटी छोटी स्मॉल मला खूप आवडली. बघा यांचं नाव काय मला माहिती नाही, विसरले मी, पण हे मुलांनी ऑर्डर केले होते आणि मला खूप आवडले. तर हे बघा किती छान दिसत आहेत ना. तर तुम्हाला कसे वाटले ते नक्कीच सांगा. आणि तर इथे केली मी जीन्स ऑर्डर. तर ही दीदीला आवडता कलर आवडता हा. तर 2 टी-शर्ट आहेत, पण त्याच्यात पॅन्टच नाही आहे मॅचिंग, त्याच्यामुळे ही पॅन्ट वगैरे. तर जेवण वगैरे झालं. मी आता जेवण पालक वरण केलं होतं आणि 2-3 पोळ्या होत्या, तर एक पोळी खाल्ली आणि थोडासा भात बनवला. कारण मुलं दुपारी शाळेतून आली ना की भात वगैरे खातात, एकच खात नाही, त्याच्यामुळे मी आज भात टाकले थोडंसं. आणि इथे कपडे वगैरे झालेत, कारण पावसाचं वातावरण आहे आणि कपडे लवकर वाळले म्हणजे बरे असते, तर त्याच्यामुळे काल इतकी परेशानी झाली. माझे कपडे धुतले आणि वर गेले की पाऊस आला, पुन्हा खाली आले की. तर पावसाळा सुरू झाला ना की अशी कोणाकोणाची परेशानी होती ते नक्कीच कमेंट करून सांगा. माझं तर मी आज खूप परेशान झाले. तर उद्या काय करायचं म्हणा, आता तेल लावते रात्री आणि उद्या डोकं धुते आणि पुन्हा एकदा छान अशी मेहंदी लावते मी. कारण हे बघा ना केसाची सोय नाही बघा, बांधकामामुळं असं हे झाले सगळं, सिमेंट यानं धुळीनं केसाची सगळं रफ होऊन गेले. आता थ्रेडिंग पण वाटली आहे खूप. तर आता थ्रेडिंग काय झालं, मागच्या वेळेस ना मी जिथे करते ना, तर त्या ताई घरी नव्हत्या, त्या गावाकडे गेल्या होत्या आणि मला लग्नाला इमर्जन्सी जायचं होतं, तर त्याच्यामुळे दुसरीकडे केल्या. तर अशी त्या ताईने काय केलं, ही पूर्ण अशी इथून अशी पूर्ण ही केली, म्हणजे असं कट केली होती. आणि इथून पण तर वाढायला एवढे दिवस झाले बघा, 2-2.5 महिने झाले आता इतकी वाढली अजून. तर आजच्या व्हिडिओला इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ लाईक शेअर, चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर चला आता भेटूया उद्याच्या एखाद्या छानशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय अँड